राज्यातील अंत्योदय रेशन कार्ड धारकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून तब्बल 1.5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा साखरेचे वितरण सुरू होण्याच्या मार्गावर आहे। शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून आवश्यक साखर उपलब्ध झाल्याने रेशन दुकानांमधून प्रति महिना अंत्योदय कार्डामागे 1 किलो साखर देण्यात येणार आहे। या निर्णयामुळे अत्यंत गरीब आणि गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे। मागील 1.5 वर्षापासून साखरेच्या टेंडर प्रक्रियेअभावी रेशन दुकानांमधून साखर वितरण पूर्णपणे बंद होते। परिणामी अंत्योदय योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या हजारो कुटुंबांना बाजारातून महाग दराने साखर खरेदी करावी लागत होती। खुल्या बाजारात साखरेचा दर सध्या 44 ते 45 रुपये प्रति किलो असून रेशन दुकानातून मात्र केवळ 20 रुपये प्रति किलो दराने साखर मिळते। त्यामुळे रेशन मधील साखर बंद राहिली याचा मोठा आर्थिक फटका लाभार्थ्यांना बसला होता। आता मात्र नोव्हेंबर व डिसेंबर 2025 तसेच जानेवारी 2026 या 3 महिन्यांसाठी साखरेचे नियंत्रण शासनाकडून मंजूर करण्यात आले आहे। यासाठी सुमारे 5000 क्विंटल साखर जिल्हा पुरवठा विभागाला उपलब्ध करून देण्यात आली असून ही साखर सध्या विभागाच्या गोदामांमध्ये दाखल झाली आहे। सध्या 1 महिन्याचे नियंत्रण मिळाले असून त्यानुसार टप्प्याटप्प्याने वितरण सुरुवात करण्यात येणार आहे। सण उत्सवांच्या काळातच बहुतेक सामान्य व गरीब कुटुंबांमध्ये गोड पदार्थ बनवले जातात। त्यामुळे रेशन मधील साखर ही अत्यंत त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब मानली जाते। गेल्या 1.5 वर्षापासून साखर न मिळाल्यामुळे अनेक कुटुंबांना मर्यादामध्येच सण साजरे करावे लागले। आता साखरेचा पुरवठा पुन्हा सुरू झाल्याने यंदा नववर्षाच्या आधीच या कुटुंबांच्या आयुष्यात गोडवा परतल्याची भावना व्यक्त केली जात आहे। राज्यात एकूण 87,064 अंत्योदय कार्ड असून या सर्व लाभार्थ्यांना या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे। लाभार्थ्यांना साखर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून वारंवार शासनाकडे मागणी करण्यात येत होती। अखेर शासन स्तरावर हालचाली होऊन साखरेचे नियंत्रण मंजूर करण्यात आले आहे। त्यामुळे रखडलेला प्रश्न पुन्हा मार्गी लागला आहे। ही बातमी तुम्ही YouTube वरती जर पाहत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करायला विसरू नका। फेसबुक वरती जर बघत असाल तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका। आवाज बहुजनांचा।